नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचे जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी घेऊन आलेले मित्रांनो. तुमचे भरपूर सारे मेसेजेस होते मला युट्यूबवर चॅनलवर आपल्या की अहमदनगर जिल्ह्याची भरती कधी येणार आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची. ओके, आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आले. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती जाहीर झालेली मित्रांनो 2024-25 साठी. इथे जे असणार आहे मित्रांनो, भरती जी असणार आहे क्लर्क साठी असणार आहे. क्लर्क म्हणजे लिपिक, त्यानंतर वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक यांच्यासाठी भरती असणार आहे मित्रांनो. टोटल इथे 696 पदांसाठी इथं भरती निघालेली मित्रांनो. ओके, इथे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, सगळ्यात मोठी वॅकन्सी आहे मित्रांनो. 696 पदांसाठी भरती असणार आहे. इथे तुम्हाला अप्लाय कसं करायचं, तुम्हाला सॅलरी किती असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, तुमचे नियम आणि अटी सगळ्या प्रकारचे इथं तुम्हाला मी जे पण तुमचे आता डाऊट वगैरे सगळ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. ओके, आणि त्यानंतर इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला 10वी पासून आपण फक्त ग्रॅज्युएशन आपलं झालेलं पाहिजे मित्रांनो, पदवी. ओके, 10वी पास आणि पदवीवाले इथं अप्लाय करू शकता. तर आता चला तर मग आता सुरू करूया व्हिडिओला लवकरात लवकर. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी पीडीएफ फाईल ओपन केलेली आहे. पीडीएफ फाईल जरा त्यांच्याकडूनच अशा प्रकारे आलेली आहे, ब्लर आहे थोडी, पण तुम्हाला दिसत असेल चांगल्या प्रकारे, मी असं समजतो मित्रांनो. तर इथे जी जी भरती असणार मित्रांनो, सरळ सेवा नोकर भरतीची बाबतीत विशिष्ट जाहिरात इथं दिलेली मित्रांनो. त्यांनी इथं क्लर्क, वाहन चालक व सुरक्षा रक्षक पदाकरिता इथं भरती असणार मित्रांनो. ओके, इथं मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, जसं की इथं लिहिलं त्यांनी, द अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल ऑपरेटिव्ह बँक ऑफ अहमदनगर यांच्या स्थापनेवरील आधिपत्याखाली असलेले सेवा कमांडानुसारची रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी बँकिंग दिनांक 12/9/2024 रोजीच्या दैनिक सकाळ व लोकमत या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अनुसरण व जाहिरातीची पदे भरण्याकरिता बँकेस निवड सूची व तयार करण्याची आहे. त्यानंतर याकरिता पात्र उमेदवारांकडून विविध नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या इथं संकेतस्थळ दिलेलं, वेबसाईट दिलेले, जसं की www.adccbank.nagar.org किंवा इथं भरतीच्या अधिकृत www.adccbank.nagar.in या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहे. तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. सगळ्यात आधी तुम्हाला हे आता समजलं असेल याच्यामधून. इथं तपशील लिहिलेले, दिनांक आणि वेळ लिहिलेले, भरती कधी जाहीर झाली ते पण आपण इथं बघून घेऊया मित्रांनो. संकेतस्थळावर प्रसिद्ध शुल्क व ऑनलाईन अर्ज भरण्याची दिनांक वेळ तर 13 सप्टेंबर 2024 पासून तर 27 सप्टेंबर 2024 पर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने. ओके, सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आणि बाकीचे जे असणार तुमचं ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करणे दिनांक, त्यानंतर ऑनलाईन परीक्षा दिनांक, कागदपत्र पडताळणी व मुलाखत दिनांक, हे जे तुम्हाला नंतर काढवण्यात येणार मित्रांनो वेबसाईटच्या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ते नंतर इथं प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो, इथे लिहिलेले त्यांनी. ओके, त्यानंतर आता पुढे जाऊया आपण मित्रांनो. आता श्रेणी नियन पदे, आपण पदे बघून घेऊया आता किती पदे असणार आहे, किती वॅकन्सी असणार आहे, श्रेणी आणि त्यांचे भरायची पदे किती भरायची त्यांना पदे. ओके, ते जे असणार मित्रांनो क्लर्क साठी जे असणार क्लेरिकल, त्याला क्लर्क म्हणतो आपण. इथं लिपिक 878 पदांसाठी तर भरती आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. ते फक्त आपल्याला ग्रॅज्युएशन लागणार. ओके, आणि वाहन चालक साठी इथे 4 पदांसाठी भरती मित्रांनो, आणि सुरक्षा रक्षकासाठी इथं 5 पदांची भरती त्यांनी जाहीर केलेली आहे. अशी ती गिणना कधी आपण टोटल मिळून केली मित्रांनो तर 696 पदांसाठी इथं भरती आहे मित्रांनो. ओके, तर तुम्हाला आता पद पण मी दाखवून दिलेली आहे. आता टीप काय त्यांची आपण इथं हे पण वाचून घेऊया जरा इम्पॉर्टंट पॉईंट. सदर पदांमध्ये कमी जास्त बदल होण्याची संभावना आहे. याबद्दल उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची ग्राह्य धरण्यात येणार नाही. हे अधिकार बँकेला राखून ठेवलेले आहेत, अशा प्रकारे सांगत आहे मित्रांनो. पदांच्या संख्येत बदल झाल्यास त्यांची माहिती बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो. पदामध्ये काही बदल कधी झाला, वाढले किंवा कमी पण झाले तर तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावर ते उपलब्ध करून देणार सांगणार आहे मित्रांनो. ओके, सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया व परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो. सगळ्यात तुमचे इम्पॉर्टंट पॉईंट, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि तुमची एक इथं परीक्षा घेण्यात येणार आहे मित्रांनो. ते पण मी तुम्हाला परीक्षा सांगणार आहे, काय पॅटर्न असणार परीक्षेचा. ओके, उपरोक्त सर्व पदांसाठी कोणत्याही प्रकारचे सामाजिक व समांतर आरक्षण लागू असणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे इथं जे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसणार आहे मित्रांनो. ओके, कोणालाही इथं आरक्षण नसणार नाही, सगळ्यांसाठी समांतर मित्रांनो. ओके, समांतर कोणतीही कॅटेगरी समांतर लागू होणार आहे मित्रांनो. ओके,
निवड यादीमध्ये नाव असेल तरी उमेदवारास नियुक्तीबाबत हक्क सांगता येणार नाही. उमेदवाराची निवड कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून करण्यात येईल मित्रांनो, असं त्यांचं सांगण्यात आलेलं आहे. यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ओके, ते इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जरा लक्षात ठेवायचं इथं त्यांचा पॉईंट वगैरे. ओके, आता आपण बघूया वेतन श्रेणी वगैरे तुमचं काय असणार आहे. तर इथं पद दिलेले आहे, त्यानंतर इथं मूळ वेतन श्रेणी रुपये दिलेले आहे त्यांनी. क्लर्कसाठी वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक असं इथं त्यांनी लिहिलेलं आहे. ते पैशांमध्ये लिहिलेलं आहे, पण तुम्हाला मी टोटल सॅलरी इथं खाली त्यांनी दिलेली आहे. तेच मी तुम्हाला दाखवलं. तुम्हाला कधी वाचायचं असेल तुम्ही इथं पण वाचू शकता कशा प्रकारे दिलेले आहे. ओके, आता चला आपण खाली जाऊया मित्रांनो. शैक्षणिक पात्रता व अनुभव. आता शैक्षणिक पात्रता म्हणजे आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार नेमकं, तर उमेदवारांना इथं आपण ते पण इथं बघून घेऊया एकदा. उमेदवारांचे खालील नमूद केलेले शैक्षणिक अर्हता. उमेदवारांचे आवश्यक शैक्षणिक अर्हता दिनांक 12/9/2024 पूर्वी प्राप्त केलेले नसल्यास कागदपत्र पडताळणी वेळी सदरून उमेदवारात पात्र ठरणार नाही याची नोंद घ्यावी. अनुभव व वय हे दिनांक 12/9/2000 रोजी प्रमाणपत्र सहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे. इम्पॉर्टंट पॉईंट काय मित्रांनो इथं आता लक्षात ठेवा. तुमची जी डिग्री असेल ग्रॅज्युएशन सारखं 10वी असाल, जिच्यावर पण फॉर्म भराल, तुमचं 12/9/2024 पर्यंत सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो. ओके, 12/9/2024 पर्यंत सगळी डिग्री आपली कंप्लीट झालेली पाहिजे किंवा 10वी कंप्लीट झालेली पाहिजे. आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट पाहिजे. आणि तुमच्यानंतर तुमचा अनुभव आणि जो वय असेल मित्रांनो तुमचं काउंट होणार इथं 12/9/2024 काउंट होणार मित्रांनो, असं त्यांचं सांगण्यात आलेलं आहे. ओके, नाही तर तुम्हाला इथं बात करण्यात येईल नंतर. त्याच्यानंतर तिथं पद दिलेलं आहे मित्रांनो. पदांमध्ये आता तुम्ही बघू शकता वयोमर्यादा दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं शैक्षणिक पात्रता, आवश्यक अनुभव आणि प्राधान्य आपण ते पण इथं जाणून घेऊया मित्रांनो. क्लर्कसाठी इथं असणारे लिपिकसाठी वय जे असणारे मित्रांनो 21 वर्षापासून तर तुम्ही 40 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही शाखेची पदवीधर आपण पाहिजे, म्हणजे आपण ग्रॅज्युएशन आपल्याला कंप्लीट पाहिजे मित्रांनो, ज्याला आपण पदवी म्हणतो. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, किमान आपल्याला 50% गुण पाहिजे मित्रांनो ग्रॅज्युएशन पदवीमध्ये मित्रांनो. ओके, 50% मिळून आपण गुण मिळून आपण उत्तीर्ण झालेला असावा, अथवा किमान ब श्रेणी आपल्याकडे धारण करून उत्तीर्ण असावा, असं इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे नाही का ह्यांच्याकडे एम एस सी आय टी आपलं झालेलं पाहिजे मित्रांनो. एम एस सी आय टी झालेलं असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो, किंवा त्यांनी ऑप्शन दिलेले काही DOEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर, त्याच्यानंतर सी स्तर या स्तरांपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन नसेल, 50% नसेल, तुम्हाला ही परीक्षा आवश्यक आहे उत्तीर्ण होण्याला, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके, आणि तुमचं जर 50% असेल तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये तर तुम्हाला काही हरकत नाही. फक्त आपल्याला MSCIT 50% आपल्याला पाहिजे. कोणत्याही डिग्रीतून असो, आपण आर्ट, कॉमर्स, सायन्स, BSc जे पण असेल आपल्याकडे ते मित्रांनो. ओके, ग्रॅज्युएशन. त्यानंतर मित्रांनो इथं त्यांनी इम्पॉर्टंट पॉईंट एक दिलेला आहे की प्रथम प्राधान्य कुणाला देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे मित्रांनो MCOM, MBA, बँकिंग किंवा फायनान्सची डिग्री असेल मित्रांनो, PGची डिग्री ज्यांच्याकडे असेल त्यांना इथं सगळ्यात उत्तम प्राधान्य दिलं जाणार आहे मित्रांनो. भरती तर ग्रॅज्युएशनवर असणार आहे, पण प्राधान्य यांना सगळ्यात आधी यांना भेटेल, कारण यांचं शिक्षण ग्रॅज्युएशन पेक्षा हाय क्वालिटीचं आहे. म्हणजे 2 वर्ष त्यांचा शिक्षण जास्त झालेलं मित्रांनो, PG झालेली त्यांची. ओके, तुमची पदवी आहे त्यांची पोस्ट पदवी मित्रांनो, अशा पद्धतीने. ओके, MSc, त्याच्यानंतर ॲग्री, LLB, त्याच्यानंतर LLM, DTL, डिप्लोमा इन टॅक्सेबल लॉ, आणि त्याच्यानंतर इथं लिहिलेलं मित्रांनो त्यांनी, त्याच्यानंतर मित्रांनो इथं लिहिलं त्यांनी CAIIB, त्याच्यानंतर JAIIB बँकेतील कामकाज किमान 3 वर्षाचा अनुभव ज्यांना असेल त्यांना इथं प्रथम प्राधान्य दिलं जाईल मित्रांनो. ज्यांना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल बँकेमध्ये काम करण्याचा त्यांना इथं प्रथम प्राधान्य यांना भेटणार म्हणते. MCOM वाल्यांना म्हणजे PG वाल्यांना, आणि 3 वर्षाचा अनुभव असेल त्यांना, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर वाहन चालकाला आता 2 नंबरला इथं त्यांचं वय जे असणार आहे फक्त पुरुषांसाठी असणार आहे सॅलरी. इथं महिला पुरुष दोघं भरू शकता मित्रांनो क्लर्कसाठी. ओके, इथं फक्त महिला उमेदवारांसाठी, आपलं पुरुष उमेदवारांसाठी असणार इथं किमान वय 21 वर्षापासून 40 वर्ष असावे आपले मित्रांनो. ओके, इथं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची कोणत्याही शाखेची SSC 10वी परीक्षा उत्तीर्ण उताराकडे जाहिरात क्रमांक प्रसिद्ध तारीखेस मोटर वाहन अधिनियम त्यांनी इथं दिलेलं आहे मित्रांनो. 10वी पास असणं आवश्यक आहे त्यांच्यासाठी. इथं वाहन चालकसाठी पुरुषांसाठी असणार 21 वर्षापासून 40 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. प्रमाणे आपले वैध कार्यरत असावा, किमान आपले हलके वाहन मोटार LMV लायसन आपण त्याला असं म्हणतो,
ड्रायव्हिंग लायसन आपल्याकडे परवाना पाहिजे मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो इथे त्यांना आपल्याला अनुभव पण पाहिजे मित्रांनो. अनुभव मध्ये त्यांनी काय दिले आपल्याला आवश्यक अनुभव पण बघून घेऊया. आता इथे आपल्याला कोणताही अनुभव नाहीये, क्लर्कवाल्यांना काही अनुभव नसला तरी काही हरकत नाहीये. उमेदवारास अर्ज करण्यास तारखेस किमान 3 वर्ष हलके वाहन किंवा जड वाहन चालवण्याचा अनुभव असला पाहिजे. मित्रांनो किमान तुमचा अनुभव असला पाहिजे, म्हणजे अनुभव तुम्हाला काही असं मागणार नाही की सर्टिफिकेट दाखवा. किमान तुमचं लायसन्स जे मित्रांनो 3 वर्ष जुनं कधी असलं 3-4 वर्ष आधीचं तुम्ही सांगू शकता. मग 3-4 वर्षापासून ड्रायव्हिंगचं माझ्याकडे लायसन आहे, मी जड वाहन हलके वाहन चालवतो. ओके. मिनिमम आपल्याला हलक्या वाहनच लागणार आहे, जड वाहनचं त्यांना ऑपॉर्च्युनिटी आधी भेटेल असं असेल फक्त. उमेदवारांचे वाहन चालवण्यापूर्व कार्यकाळ पास्ट आणि रेकॉर्ड स्वच्छ असावा. त्यांचा रेकॉर्ड पण स्वच्छ असला पाहिजे. ओके. आरटीओ मार्फत. त्यानंतर मित्रांनो इथे लिहिले उमेदवारास मोटार वाहनाची सर्वसाधारण देखभाल करणे व दुरुस्तीचे ज्ञान पाहिजे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला दुरुस्ती पण करता आली पाहिजे, थोडंफार काही गाडी वगैरे कुठे बंद पडली काही झालं तुम्हाला थोडंफार यामधलं पण ज्ञान पाहिजे मित्रांनो. उमेदवारास शारीरिक दृष्ट्या व दृश्य निवर्सिनी असावा असं इथे लिहिलेलं. म्हणजे तुमचं शारीरिक तुम्ही चांगले असावे शारीरिक मध्ये, आणि तुमचं पाण्याचे जे मित्रांनो दृश्य चांगलं असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला इथं असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे. उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता व वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. तुम्हाला मराठी भाषा तर येतच असेल लिहिता वाचता आणि बोलता, हिंदी भाषा पण लिहिता वाचता बोलता आलेलं पाहिजे थोडं बहुत. ओके. तसं सांगण्यात आलेलं आहे इथं. ओके मित्रांनो एवढंच आहे. आणि 3 नंबरला जे येते मित्रांनो सुरक्षा रक्षक. इथं जे असणार मित्रांनो फक्त पुरुषांसाठी असणार वॅकन्सी. 21 वर्षापासून तर 45 वर्षापासून तुम्ही इथं अप्लाय करू शकता. इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही शाखेची पदवीधर आपल्याला पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन आपण झालेले पाहिजे मित्रांनो. आणि आपण कुठली पदवी आपली झालेली पाहिजे, जसं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, बीएससी काही पण असो. ओके. किंवा आपण आर्मी ग्रॅज्युएट असाल, एक सर्व्हिसमॅन असाल, तर आपल्याला इथं अप्लाय करू शकता. तुम्हाला प्राधान्य पण इथं असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो उमेदवार माजी सैनिक असल्यास त्याचे वय दिनांक प्रसिद्ध झालेल्या रोजी अधिकृत 50 वर्ष किमान जास्त नसावे मित्रांनो. जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन मध्ये येत असाल तर तुम्ही 50 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि तुम्हाला ती तारीख दिलेली त्यांनी 12/9/2024 पर्यंत तुम्ही 50 वर्षापर्यंत असाल, त्याच्यापेक्षा जास्त नसावे मित्रांनो, तर तुम्ही अप्लाय करू शकता. बँक सुरक्षा रक्षक म्हणून किंवा 3 वर्षाचा अनुभव व गन लायसन असल्याचं प्राधान्य. सगळ्यात आधी ऑपॉर्च्युनिटी कोणाला भेटणार आहे? बँक सुरक्षा रक्षक, ज्यांनी बँकेत आधी काम केलेलं आहे किंवा किमान 3 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असेल किंवा गनचं लायसन असेल, गन लायसन असल्याचे प्राधान्य असेल, त्यांना इथं पहिलं ऑपॉर्च्युनिटी भेटणार मित्रांनो. अशा पद्धतीने तिघे वॅकन्सी सांगितले मी तुम्हाला. टीप क्लर्क पदांच्या शैक्षणिक पात्रतेस उमेदवार बी म्हणजे बी इंजिनियर त्याला आपण असं म्हणतो, कॅम्प्युटर आयटी, त्याच्यानंतर ENTC, BSc, त्यानंतर इथं कॉम्प्युटर इत्यादी त्यास MSCIT ची तत्सम अर्हतेची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्हाला बीई मध्ये तुम्ही कधी एज्युकेशन केलं असेल, BSc मध्ये केलं असेल, तर तुम्हाला कॅम्प्युटरचे MSCIT असतं ते पत्र तुम्हाला इथं प्रमाणपत्र लागणार नाही मित्रांनो. ओके. असं ते सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, मी सांगून देतो शॉर्टकट मध्ये. उमेदवारांचे सर्वप्रथम संकेतस्थळावर विशिष्ट ऍडव्हर्टाइजमेंट व सूचना हाऊ टू अप्लाय वाचून घ्याव्यात. त्यानंतर ऑनलाईन नोंदणी न्यू रजिस्ट्रेशन क्लिक करावे असं त्यांनी सांगितलं आहे. अशा पद्धतीने आपली ऑनलाईन नोंदणी करून जाहिरात दिलेल्या सूचनांचे अवलोकन करून ऑनलाईन अर्ज भरावा असं इथं सांगण्यात आलेले मित्रांनो. खात्री केल्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे. शुल्क भरल्यानंतर अर्ज दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं. इथून तुम्हाला परीक्षा शुल्क भरल्यानंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्त करता येणार नाही. जे तुम्ही भरलं ते भरलं, त्यानंतर मग तुम्हाला कोणत्याही प्रकारची दुरुस्त करता येणार नाही हे लक्षात ठेवायचंय. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना स्वतःचे अर्ज JPG, PNG या प्रकारे स्कॅन केलेले आपले डॉक्युमेंट जे असणार आहे, जसं की छायाचित्रण म्हणजे आपण त्याला फोटो म्हणतो आपण, त्याच्यानंतर आपला बॅकग्राऊंड, दोन्ही कान स्पष्टपणे दिसणे व फोटो पांढऱ्या स्वच्छ कागदाच्या काळ्या शाईच्या पेनाने स्वाक्षरी करून केलेली पाहिजे मित्रांनो. तुमचं जे मित्रांनो बॅकग्राऊंड जे असणार फोटोचं मस्त प्लेन बॅकग्राऊंड पाहिजे आपलं व्हाईट मध्ये चांगलं. आणि त्यानंतर आपलं कान स्पष्ट दिसले पाहिजे, खांदे दिसले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो. आणि तुम्ही इथं पांढऱ्या कागदावर तुम्हाला तुमची स्वतःची सिग्नेचर करून घ्यायची इथं काळ्या शाईच्या पेनाने मित्रांनो. लक्षात ठेवायचं JPG फाईल मध्ये आपल्याला, नाही तर PNG फाईल मध्ये आपल्याला करायची मित्रांनो. तिचं अपलोड करून टाकायचं मित्रांनो त्याच्यावर स्कॅन करून. ओके. अशा पद्धतीने वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देईन.
असं थोडं तिथे सांगितलं आहे मित्रांनो त्यांनी. ओके. इमेजची जी साईज असणार मित्रांनो कमीत कमी आपली 2 MB पर्यंत असणार मित्रांनो, असं त्यांनी सांगितलं आहे. 2 MB पर्यंत असली पाहिजे, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही, असं ते लिहिलेलं आहे मित्रांनो त्यांनी. उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना स्वतःचे आधार कार्ड त्याच्या जेपीजी फाईलमध्ये आपल्याला प्रकारामध्ये स्कॅन करून घ्यायचंय आणि संकेतस्थळावर आपल्याला अपलोड करायचंय. ते पण अनिवार्य राहणार तुमच्यासाठी. ते स्कॅन करून 2 MBच्या आत तुम्हाला अपलोड करायचंय मित्रांनो साईज तुमची. ओके. वर नमूद पदांकरिता फक्त बँकेच्या जी वेबसाईट दिलेली भरतीच्या इथं अधिकृत वेबसाईट मधून वरून ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले येतील मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणजे तुम्हाला फक्त ऑनलाईन अर्ज करायचे मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त तुमचाही कोणतेही अर्ज इथं स्वीकारले जाणार नाही, असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूक नमूद करणे आवश्यक आहे, असं त्यांनी लिहिलेलं आहे. उमेदवारांनी आता याच्यासाठी काय लिहिलं मित्रांनो, कारण आधार कार्ड सगळीकडे मॅन्डेटरी झालेलं आहे. त्याच्यानंतर ईमेल आयडी, मोबाईल नंबर आपल्याला अचूक भरायचा, जेणेकरून तुम्हाला काही संदेश वगैरे येतील, तुमच्याकडे मेसेज येतील मेलवर, रजिस्ट्रेशन नंबर येईल किंवा त्यांच्याकडून काही कॉल वगैरे येईल, तर तुमचा फोन ईमेल ऍड्रेस वगैरे चालू पाहिजे आणि मोबाईल पण चालू पाहिजे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाचे नोंदवलेले ईमेल आयडी, मोबाईल नंबर क्रमांक चुकीचा, अपूर्ण तसेच क्रमांक NCPR रजिस्टर DND असल्यास संपूर्ण भरती प्रक्रियेच्या दरम्यान त्याद्वारे पाठवण्यात जाणारे संदेश, सूचना, माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील मित्रांनो. जसं की तुम्हाला याच्या आधी पण आता सांगितलं 2 मिनिटं पहिले. तसेच ईमेल आयडी, मोबाईल संदेश वहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणीत एजन्सी किंवा बँक जबाबदार राहणार नाही मित्रांनो. त्यामुळे उमेदवारांचे सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेचे माहितीबाबतची आपल्याला जबाबदारी आपली आहे मित्रांनो. जे भरतीवर आता तुम्ही किती ऑनलाईन अपलोड केलं तर तुम्हाला इथं वेबसाईट पण डेली तुम्हाला आता बघत राहायची, काय अपलोड आली, नवीन न्यूज आली आहे, काही कधी परीक्षा असणार आहे, काय असणार आहे. ओके. सगळं आपल्याला चेक करत राहायचं सांगण्यात आलेलं आहे. उमेदवाराला आपल्या वेबसाईट जे दिलेली मित्रांनो, वेब बेस ऑनलाईन अर्ज बँकेच्या आपल्या साईटवर अपलोड करायचे. इथं इथं ऑनलाईन अर्ज भरायचा आपल्याला 13/9/2024 पासून 27/9/2024 पर्यंत आपल्याला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो. उमेदवारांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यास येणाऱ्या असल्यास अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्र, अन्य प्रमाणपत्र, पुरावे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांचे त्यांची पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण खरी माहिती भरणे आवश्यक आहे. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट काय मित्रांनो, आता सध्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना शैक्षणिक किंवा अर्थ भरायची आपल्याला कोणतेही डॉक्युमेंट आहे ते प्रमाणपत्र इथं जोडायची नाही. फक्त आपल्याला जे पण डॉक्युमेंटची आता माहिती सांगतील त्याच्या नंबरवर टाकायचं आपल्याला, तेवढं सांगितलं त्यांनी. ओके. आणि ती पण माहिती खरी भरायची. तुम्ही खोटी माहिती कधी भरली त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन व्हेरिफिकेशन म्हणजे ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल त्यातून तुम्हाला बाद करण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील मित्रांनो. याबाबत उमेदवार तक्रार करणार नाही. जर तुम्ही फॉर्म भरताना काही चूक झाली तुमच्याकडून तर सगळी जबाबदारी तुमची राहील. त्यांनी काही तुम्हाला बाद केलं किंवा नाकारलं तुम्हाला की तुमच्या असं चूक आहे तर त्याची जबाबदारी तुम्ही राहणार, तुम्हाला इथं बाद करण्यात येईल, असं ते स्पष्टपणे सांगत आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही इथं तक्रार वगैरे करू शकणार नाही कोणाला. त्याच्यानंतर मित्रांनो, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. ही तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही बदल करता येणार नाही. त्याचे फॉर्म जो मित्रांनो एकचदा भरायचा आपल्याला, पण चांगल्या प्रकारे आपल्याला टाइम लागला चालेल, पण एकदम आपल्याला शांततेत फॉर्म भरून घ्यायचा मित्रांनो, वाचून वगैरे एकदम पद्धतशीर. ओके. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, त्याच्यानंतर वगैरेची पात्रता त्यानंतर तपासूनच आपण उमेदवारांनी अर्ज भरावा, इथे त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा ही त्यांच्या ऑनलाईन अर्जात नमूद केलेले गृहीत पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्व तपासणी छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे परीक्षेचे मिळालेल्यानंतर गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाही मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास इथं बँकेची संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे मित्रांनो सगळी माहिती वगैरे. ओके. तर मी ती लिंक टाकून देईन. तुम्हाला अर्ज करण्यासाठी 13/9/2024 पासून 10:30 वाजेपासून चालू झालेले, सकाळी 27/9/2024 पर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत अर्ज भरून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज जे भरताना स्वतःची पूर्ण माहिती अचूक भरावी असं लिहिलेलं आहे. संपूर्ण परीक्षा शुल्क जे असणार मित्रांनो, आपल्याला शुल्कच्या बद्दल बोलून घेऊया. शुल्क
जीएसटी पण असणार तुम्हाला आणि एकूण शुल्क दिलेलं आहे. जसं एक क्लर्कसाठी असणार 335 रुपये, सॉरी 635 रुपये प्लस 18% जीएसटी म्हणजे 114 रुपये. एकूण जे असणार तुम्हाला 749 रुपये लागणार मित्रांनो, म्हणजे 750 रुपये ते पकडून झाला असे. वाहन चालकसाठी असणार मित्रांनो 590 रुपये प्लस जीएसटी असणार 18% 106 रुपये. इथे जे असणार एकूण आपल्याला 696 रुपये लागणार मित्रांनो. आणि सुरक्षा रक्षकसाठी 590 रुपये, त्यानंतर 106 रुपये जीएसटी असणार आपला 18% आणि 696 आपल्याला टोटल फीज इथं पेड करायची मित्रांनो. अशा पद्धतीने फीज आहे मित्रांनो. क्लर्कसाठी इथं 749 आणि दोघांच्या वाहन चालक सुरक्षा रक्षकसाठी 696 असणार मित्रांनो. ओके, सदर ही परीक्षा शुल्क जी मित्रांनो नापरवाता असणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे आपण. ओके, त्यानंतर इथं कालावधी दिलेली आहे त्यांनी, ते कालावधी आपण वाचून घेऊया. तर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रथम एका वर्षासाठी परिवीक्षणीय इथं खाली त्यांनी परिवीक्षाधीन सेवेत नेमणूक दिली जाईल मित्रांनो, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक वर्षासाठी परिवीक्षाधीन म्हणजे काय असतं मित्रांनो, तुम्हाला इथं नेमणूक दिल्यानंतर उमेदवारांचे परिवीक्षाधीन कालावधीमध्ये श्रेणीनिह खालीलप्रमाणे दरमहा संकलित पगार देण्यात येईल. इथं दिलेले आहे उमेदवारास सेवेत कायम केल्यानंतर त्यांच्या सेवेकाप्रमाणे पगार व भत्ते अदा करणे जातील मित्रांनो. म्हणजे इथे इम्पॉर्टंट पॉईंट काय मित्रांनो, तुम्हाला एक वर्षाची ट्रेनिंग भेटते आणि आपल्याला ट्रेनिंगसाठी तुम्हाला म्हणजे इथं जी भेटते आपल्याला प्रोबेशन पिरियड आपण त्याला म्हणतो, त्या पिरियडमध्ये तुम्हाला इथं काम करण्याचे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला पगार जो असणार आता तो आपण इथं बघून घेऊया मित्रांनो. त्यानंतर तुमची सॅलरी पण नंतर वाढणार मित्रांनो एका वर्षानंतर. ओके, तुम्हाला इथं पगार व भत्ते इथं वाढ होणार मित्रांनो तुमची नंतर एका वर्षानंतर. ओके, त्यानंतर संकलित आता जे असणार मित्रांनो पगार आपल्याला पगार दिलेले त्यांनी आता बघून घेऊया. इथं क्लर्कसाठी असणारे 15,000 रुपये दरमहा एक वर्षापर्यंत, वाहन चालकसाठी 12,000 रुपये आणि सुरक्षा रक्षकासाठी 12,000 रुपये मित्रांनो. हे जे असणार एका वर्षापर्यंत असणार, त्यानंतर तुमचा पगार वाढणार मित्रांनो प्रोबेशन पिरियड समजल्यानंतर. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला परिवीक्षाधीन असं म्हणतो मित्रांनो त्याला. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो इथं निवड कार्यपद्धती सर्व श्रेणीतील पदांकरिता 100 पैकी 90 गुणांची संगणकद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो. ओके, त्यानंतर इथं म्हणजे 100 गुणांची परीक्षा असणार, इथे 90 गुण तुमचे असणार आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणार संगणकाद्वारे म्हणजे कॅम्प्युटर बेसवर. ओके, सीबीटी टेस्ट आपण त्याला म्हणतो. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बहुनिष्ठ पर्यायी असणार आहे मित्रांनो. म्हणजे तुमचं एमसीक्यू टाईप इथं असणार आहे, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा 90 प्रश्नाची असणार आहे. तुम्हाला प्रत्येक प्रश्नात 1 गुण असणार मित्रांनो. 90 प्रश्न असणार आहे 90 गुणांसाठी. ऑनलाईन आपल्याला परीक्षेनं 90 मिनिटांचा कालावधी पण असणार मित्रांनो, असे ते सांगण्यात आलेले आहे. ऑनलाईन परीक्षा जी असणार मित्रांनो बँकिंग, त्याच्यात जे आपले विषय जे असणार आहे कोणत्या पद्धतीचे आपल्या क्वेश्चन असणार ते पण इथं सांगितलेले आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी बँकिंग व सहकार, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, त्यानंतर मराठी, इंग्रजी, गणित, संगणक, माहिती तंत्रज्ञान व बौद्धिकीय चाचणी या विषयांवर तुमची अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल मित्रांनो, असं तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. मराठीमध्ये असणार मित्रांनो तुमचं माध्यम. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन परीक्षेत प्राथमिक चाचणीनुसार गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची ऑनलाईन अर्जात नमूद केल्यात गृहीत पात्रतेनुसार कागदपत्रे पडताळणी करता पात्र उमेदवारांना आसन क्रमांकांना यादी नोकर भरतीच्या वेबसाईटवर इथं सांगितलं बँकेच्या जी वेबसाईट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात उमेदवारांना कागदपत्रांची छाननी केली जाईल मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो कागदपत्र पूर्ण छाननी झाल्यानंतर उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येईल. त्याच्यानंतर इथे लिहिलंय सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. परिवीक्षित कालावधी म्हणजे ज्याला प्रोबेशन पिरियड असं ते म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तुम्हाला मी सांगलं होतं याच्या आधी पण. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रथम 1 वर्षासाठी प्रोबेशन पिरियड म्हणजे ज्याला प्रोबेशन सेवेत नेमणूक दिली जाईल. त्याच्यानंतर नेमणूक दिल्यानंतर निवडवानास प्रोबेशन मध्ये कालावधीस उपयुक्त प्रमाणे श्रेणीनिहाय दरमहा संकलित वेतन देण्यात येईल मित्रांनो. या कालावधीत कामकाज व वर्तुकची असतं आपल्या मित्रांनो वागणूक अहवाल विचारता घेऊन बँकिंग सेवेत कायम करण्याबाबत विचार करण्यात येईल मित्रांनो. म्हणजे तुमची वागणूक कशी आहे, तुम्ही काम कसं करता, तुमचं 1 वर्ष ते बघणार आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला परमनंट करणार ते प्रोबेशन पिरियड मधून. ओके, असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. नियुक्तीच्या वेळी मूळ शैक्षणिक अर्हता, प्रमाणपत्रे, शाळा सोडण्याचा दाखला, कागदपत्र बघा मित्रांनो तुमच्या समोर सांगतोय. नियुक्तीच्या वेळी परत सांगतो लागला, नियुक्तीच्या वेळी
मूळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, सगळे प्रमाणपत्र शाळेचे आपल्याला लागणार, कॉलेज, शाळा, डिग्री वगैरे जे पण असेल, शाळा सोडण्याचा दाखला, अनुभवाचा दाखला, आवश्यक ती मूळ कागदपत्रे इत्यादी पडताळणी संबंधी प्राधिकारी त्यांच्या त्यांच्या स्तरावर केली जाईल मित्रांनो. कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी अंती उमेदवार सादर केल्यास कागदपत्र प्रमाणपत्रामध्ये त्रुटी म्हणजे काही तुम्हाला क्युरी वगैरे आढळल्यास, माहिती खोटी आढळल्यास अशा उमेदवारास कुठल्याही टप्प्यावर नियुक्ती दिली जाणार नाही, ही रद्द करण्यात येईल, त्यांना इथे काढलं जाईल. उमेदवारांना अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या आदेशास अधीन राहून बँकेच्या कोणत्याही शाखा कार्यालयास नियुक्त देण्यात येईल मित्रांनो, असं इथे सांगण्यात आलेले आहे. ओके, त्या ठिकाणी आपल्याला 15 दिवसाच्या आतमध्ये रुजू व्हायचे, म्हणजे 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला जॉईन व्हायचे मित्रांनो. लगेच त्यांनी त्याचं सांगितलं की तुम्हाला आता 15 दिवसात आत जॉईन व्हायचे, होऊन जायचे मित्र त्या तारखेच्या अगोदरच. कागदपत्र पडताळणीमध्ये आपण बघून घेऊया. आता तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट हा पण असणार एक. तर ऑनलाईन परीक्षात प्राप्त होणाऱ्या गुणांच्या अनुक्रमाने उपयुक्त नमूद पदसंख्या 1:3 प्रमाणानुसार मुलाखतीस प्राप्त उमेदवारांची यादी परीक्षेची बैठक क्रमांक बैठकीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल मित्रांनो. मुलाखतीस प्राप्त उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकिंग करून घेणे बंधनकारक राहील मित्रांनो, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, उमेदवाराचे कागदपत्र प्रमाणपत्राची मूळ प्रत व एक प्रामाणिक झेरॉक्स प्रत आपल्याकडे पडताळणी वेळी बँकेत सादर करणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट पण घेऊन जायचे आणि त्यांच्यात तुम्हाला 2 कॉपी तरी घेऊन जायचे. एक सांगितले पण तुम्ही 2 कॉपी झेरॉक्स त्यांचे घेऊन जायचे मित्रांनो. कागदपत्र तपशील, आता कागदपत्र काय काय असणार ते पण मी तुम्हाला सांगून देतो मित्रांनो. आता इथं श्रेणी व कागदपत्र तपशील क्लर्कसाठी जे असणार मित्रांनो, उमेदवाराचे ऑनलाईन अर्जात उल्लेख केलेले सर्व शैक्षणिक अनुभवाचे कागदपत्रांची मूळ एक झेरॉक्स प्रमाणित प्रत, म्हणजे आपल्या त्याच्या सिग्नेचर पाहिजे, सही करायची आपल्याला. प्रमाणित प्रत म्हणजे आपली सही मित्रांनो. ओके, महिलांच्या बाबतीत नावात बदल झाल्याबाबत पुरावा लागणार मित्रांनो. महिला जे असतील त्यांचं लग्नानंतर नाव बदल होतं मित्रांनो. ओके, त्यांच्यामध्ये त्यांना इथं महाराष्ट्र शासन राजपत्र किंवा विवाही नोंदणी प्रमाणपत्र, ज्याला आपण मॅरेज सर्टिफिकेट म्हणतो, किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडण्याचा दाखला, इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र असे आपल्याला ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. वाहन चालकासाठी पण इथं दिले त्यांनी ऑनलाईन परीक्षेत अर्जात जे तुम्ही टाकणार शैक्षणिक अर्थात व त्याचे अनुभव व कागदपत्राचे मूळ प्रत एक झेरॉक्स आपल्याला पाहिजे प्रति डॉक्युमेंटची. ओके, प्रामाणिक प्रत सिग्नेचर पण करायची. आणि उमेदवाराकडे मोटार वाहनच्या अधिनियम क्रमांकानुसार आपल्याकडे हलके वाहन मोटारचे लायसन पाहिजे मित्रांनो, LMV चे. त्याचे ड्रायव्हिंग लायसन्सची झेरॉक्स पण आपल्याला लागणार आहे. त्यांना जन्माच्या पुरावासाठी म्हणून आपल्याला शाळा सोडण्याचा दाखला किंवा 10वीचे प्रमाणपत्र आपल्याला लागणार मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. सुरक्षा रक्षकसाठी जे असणार मित्रांनो, उमेदवारास अर्जात उल्लेख केलेली सर्व शैक्षणिक अनुभवाच्या कागदपत्रांची मूळ झेरॉक्स द्यायची आपल्याला एक प्रत, आणि त्याच्यानंतर सिग्नेचर करायची आपल्याला. उमेदवारास कधी नावात बदल असेल तर महाराष्ट्र शासन राजपत्र जन्मतारखेचा पुरावा व शाळा सोडण्याचा दाखला, इयत्ता 10वी चे प्रमाणपत्र असं आपल्याला द्यायचे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं कागदपत्र पडताळणी व मुलाखत पत्र ते पण आता बघून घेऊया मित्रांनो. मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल मित्रांनो, असं इथे सांगितलं आहे. सदर मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरील उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेल्या लॉगिन ID वर डाउनलोड करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील मित्रांनो. ओके, तुम्हाला जे मित्रांनो जे काही असणारे मुलाखत पत्र तुम्हाला लॉग इन करायचे, आपल्या ID क्रमांकाची भेटून जाईल, ID पासवर्ड तिथून लॉग इन करून डाउनलोड करून घ्यायची आपल्या जबाबदारीवर. ओके, मुलाखत पत्र डाउनलोड करण्यात अडचणी निर्णय झाल्यास तुम्हाला या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. 2 नंबर दिलेले, एक मोबाईल नंबर, एक टेलिफोन, दोन्ही पण मोबाईल नंबर आहे मित्रांनो. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा support@adccbank.nagar.in या ईमेल ऍड्रेसवर तुम्ही मेल करू शकता मित्रांनो. ओके, काही अडचणी असल्यास तुम्ही कॉल करू शकता त्यांना. तुम्हाला काही विचारायचं पण असेल अजून ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी तर तुम्ही इथं कॉल करू शकता मित्रांनो, किंवा त्यांना मेल पण करू शकता. ओके, काही अडचणी असेल तर. उमेदवारास मुलाखतीपूर्व शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राच्या प्राथमिक कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले जाईल. त्यावेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारांना धोरणाप्रमाणे मुलाखतीस बोलवण्यात येईल मित्रांनो. तुमचं आता इथं सगळ्यात परीक्षा होईल, नंतर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्याच्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे मित्रांनो. प्राथमिक कागदपत्र पडताळणी उमेदवारात अनुपयुक्त राहिल्यास, म्हणजे तुम्ही कधी गैरहजर असल्यास मुलाखतीच्या वेळी आपल्या कागदपत्राच्या तपासणीच्या वेळी
तर तुम्ही इथून बाद होणार आहे मित्रांनो, नियुक्तीसाठी पात्र राहणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. मुलाखत मुलाखत म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू. ऑनलाईन परीक्षेत पदनियत गुणांक्रमाने प्राप्त झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होऊन झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी पात्र पात्र होण्याच्या उमेदवारांना 10 गुणांची मुलाखत बोलवण्यात येईल मित्रांनो. ओके, तर 90 गुणांची परीक्षा, 10 गुण तुमचे मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू. 5 गुण जे असणार मित्रांनो शैक्षणिक अर्थावर असणारे आपल्याला, व अनुभव असणारे, आणि 5 गुण असणारे आपल्याला 5 गुण असणारे आपल्याला बँकेने गठीत केलेल्या संमतीमार्फत मौखिक मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यूचे 5 गुण. उमेदवार हा मुलाखतीत गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही मित्रांनो, असं लिहिलेलं आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येणारे 5 गुण खालीलप्रमाणे आहेत. आपण ते पण इथं बघून घ्या मित्रांनो एकदा. तर शैक्षणिक अर्थ कशा प्रकारे आपल्याला 5 गुण आहे मित्रांनो. जसं की आपल्याकडे पीजीची कोणती पण डिग्री असेल, जसं की एमकॉम, MBA, बँकिंग किंवा फायनान्शियल, EME संगणक, त्याच्यानंतर किंवा IT, MSc ॲग्री किंवा LLB, LLM किंवा 60% पेक्षा आपल्याला जास्त गुण असेल तर आपल्याला 1 गुण मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपण काही CA, IIB, त्यानंतर JIIB, DTL डिप्लोमा आपण काही झालं असेल तर आपल्याला 1 गुण मिळेल मित्रांनो. त्यानंतर GDC&A किमान 50% गुण तुम्ही मिळवून पहिल्या प्रयत्नात पास झाला असेल तर 1 गुण मिळणार आहे मित्रांनो. नाहीतर तुम्हाला इथं बँकेतील कामकाजात अनुभव असेल 3 वर्षाचा, पतसंस्थामध्ये किंवा निधीपत संस्था, मल्टिपल पतसंस्था, सर्व प्रकारच्या फायनान्स कंपन्या, जसं प्रायव्हेट असो किंवा प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, त्यांच्याकडे तुमचं ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो. अनुभव प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला 2 गुण मिळणार मित्रांनो. असे तुम्हाला 5 गुण देण्यात येणार आहे मित्रांनो. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. इंटरव्ह्यूचे 5 गुण, असे 10 गुण. उमेदवारांची अंतिम निवड सूची मित्रांनो, हे शेवटचा आता तुम्हाला सांगून देतो. निवड समिती प्रतिनिधींची मोजदाद किंवा केल्यानंतर मुलाखत गुणांची सरासरी अधिक शैक्षणिक पात्रतेनुसार मुलाखतीत गुण तसेच ऑनलाईन परीक्षेचे गुण यांची गुणाक्रमाने अंतिम निवड व तयार करण्यात येईल. उमेदवारास मुलाखतीत गैरहजर राहिल्यास तो निवडीस पात्र राहणार नाही मित्रांनो. ओके, असं त्यांनी सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो इथं आता. ओके, तर पुढे जे लिहिले त्यांनी आता आपण ते पण एकदा शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगून देतो. सर्वसाधारण अटी व शर्ती ते पण आपण बघून घेऊया मित्रांनो. सर्वसाधारण अटीमध्ये तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो, बाकीचे तुम्ही वाचून घ्यायचं. हे कागदपत्रांचा तुम्ही सांगितलेलं आहे, ऑनलाईन पद्धतीने सांगितलं आहे तुम्हाला कशा पद्धतीने करायची नाही, तुम्हाला इथं ग्राह्य धरायची, खोटी माहिती भरायची नाही, ते पण सांगितले मी तुम्हाला. त्यानंतर इथं पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना भरती टप्प्यावर अपात्र ठरण्याची संपूर्ण बँकेला राखून ठेवली, ते पण मी तुम्हाला सांगितलंय. तुम्ही वाचू शकता संपूर्ण माहिती. रूपरेषा वगैरे वेळापत्रक जे असणार मित्रांनो इत्यादी बाबतीत तुम्हाला ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देतील मित्रांनो. ओके, इथं राहणार असे. त्यानंतर इथं डोमेशियल, आता उमेदवारांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावा, डोमेशियल प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होतं म्हणून तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो अशा पद्धतीने. ओके, प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ओके मित्रांनो, इथं लक्षात ठेवायचं आहे. निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सालय यांच्याकडून शासकीय सेवा करण्याकरिता शारीरिक क्षमतेची वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो. तुमचं इथं मेडिकल पण होणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो इथं लिहिलंय शासनाचे गट अ, ब, क, ड या सेवा प्रवेशासाठी प्रतिज्ञापत्र नमुना आवश्यक अर्था म्हणून विविध नमुन्यात लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र धारक करणे मुलाखतीवेळी लागणार आहे मित्रांनो आपल्याला. ओके, तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आपल्याला लागणार मित्रांनो. ओके, सामान्य प्रशासन विभागाकडून आपल्याला ते करणं भेटतं मित्रांनो. ओके, त्या मित्रांनो ऑनलाईनचे तुम्हाला इथे सांगितले मी सगळं काही, खोटी वगैरे भरल्यानंतर माहिती, निवड प्रक्रियाबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती. आता इम्पॉर्टंट पॉईंट तुमचा शेवटचा फक्त एकच आहे मित्रांनो, ते मी तुम्हाला दाखवून देतो. तर इथे मित्रांनो अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना इथे जे मित्रांनो बँकेचा किमान 3 वर्षाचा आपल्याला सेवा कार्याबाबत बँकेने ठरवून दिलेल्या नमुन्यात करार हमीपत्र देऊन द्यायचं मित्रांनो. म्हणजे इथं 3 वर्षाचा तुमचा बॉन्ड असणार मित्रांनो, लक्षात ठेवायचं मित्रांनो तुमच्यासाठी. ओके, हे तुम्हाला मी इथं सांगून दिलेलं मित्रांनो. ओके, हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होतं की कोणाला वाटेल की मी कधी पण काम कधी सोडून टाकेल, असं होणार नाही मित्रांनो. तुमच्यासाठी 3 वर्षाचं इथं तुमच्यावर हमीपत्र ते लिहून घेतील, बॉन्ड म्हणतो आपण त्याला. ओके मित्रांनो, ते इथे लागेल तुम्हाला लिहून द्यायचं मित्रांनो. ओके, तर मित्रांनो त्यांनी बॉन्डची रक्कम काही इथे लिहिलेली नाहीये. बॉन्ड काय आता बॉन्डची रक्कम काही सांगितली नाही त्यांनी. तर तुम्ही आता बॉन्डची रक्कम काही लिहिलेली नाही. तुमचा जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे होईल तेव्हा ते बॉन्डची रक्कम घेणार आहे का नाही घेणार आहे, का फक्त हमीपत्र लिहून घेणार आहे, आता ते आपल्याला तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये कळून जाईल मित्रांनो. तुम्ही त्यांना त्या नंबरवर कॉल करू शकता मित्रांनो. ठिकाण अहमदनगर, दिनांक 13/9/2024 ला इथे चालू झालेले फॉर्म भरणे आणि 27 तारखेपर्यंत आपल्याला भरायचे, 27/9/2024 पर्यंत मित्रांनो. ओके, आता आपण ऑनलाईन कसा फॉर्म भरा ते पण मी शॉर्टकट मध्ये सांगून देतो मित्रांनो. आता तर मित्रांनो ते बघू शकता तुमच्यासमोर त्यांच्या वेबसाईटवर आलेले मित्रांनो. त्यांच्या इथे क्लर्क, वाहन चालक व सुरक्षा रक्षक पदाची भरती जाहिरात करिता इथे क्लिक करा. इथं करायचं
त्यानंतर मित्रांनो इथे ही पण वॅकन्सी आलेली आहे. जनरल मॅनेजर, संगणक मॅनेजर, जनरल मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर यांची पण भरती आलेली आहे मित्रांनो, आणि इन्चार्जसाठी पण आलेली आहे. याचा व्हिडिओ मी आता हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ पण चॅनलवर अपलोड करणार आहे मित्रांनो. ओके, त्यांच्यासाठी पण बीटेक वाल्यांसाठी ती भरती असणार मित्रांनो. ओके, तुम्हाला काय करायचं तर क्लर्क क्लर्क वाहन चालक व सुरक्षा रक्षक इथे क्लिक करायचं मित्रांनो. इथं सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. इथं क्लिक केलं तर तुमच्या समोर पीडीएफ फाईल इथं डाउनलोड होऊन जातो मित्रांनो, अशा पद्धतीचा. ओके, हा पीडीएफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथं लॉग इन नवीन रजिस्ट्रेशन करायचं. इथं न्यू रजिस्ट्रेशन आपल्याला इथं करायचं. नंतर रजिस्ट्रेशन पासवर्ड असेल तर पासवर्ड टाकू शकता मित्रांनो. इथं न्यू रजिस्ट्रेशन करून टाकायचं. ऍप्लिकेशन आयडी पासवर्ड आपल्याकडे राहील काही कारणास्तव आपल्याला डाउनलोड करण्यासाठी. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो तर एक लाईक करून ठेवायचं मित्रांनो. तर आम्हाला कसं एक लाईक मोटिवेशन मिळतं मित्रांनो. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि तुम्हाला कधी माझ्याशी बोलायचं असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनल लिंक दिलेली आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, तिथं मला जॉईन होऊन जायचंय. तिथं तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त तुम्ही चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा. व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये ज्यांना पण अहमदनगरसाठी इथं जवळपास असेल त्यांना ते शेअर करा हा व्हिडिओला. आणि चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. ओके, त्याच्यानंतरचा व्हिडिओ आपण तो बनवून आपण जनरल मॅनेजरचा त्यानंतर फॉर्म कसा भरायचा तो पण भरून दाखवणार आहे. आपले 2 व्हिडिओ पडणार चॅनलवर. त्यासाठी चॅनलवर बनवून राहायचे मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू द वॉचिंग व्हिडिओ.